सोशल मीडियाचा वापर करत असताना अनेकदा काही जणांना घाणेरड्या कमेंट्सचा आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र अशांना जर तुम्हाला धडा शिकवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सध्या सोशल मीडियावरती फोटो, रील आणि पोस्ट करण्याचा ट्रेंड हा वाढलेला आहे. मात्र त्याच वेळी ट्रोलर्स आणि फेक अकाउंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्याचं प्रमाण देखील तितकंच वाढलेलं आहे. जर तुम्हाला अशा कमेंट्स करणाऱ्यांना कायद्याने चांगलीच अद्दल घडवायची असेल तर यासाठी काही गोष्टी आहेत त्या लक्षात असू द्या. तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 196 नुसार द्वेषयुक्त भाषा वापरणे, शत्रुत्व पसरवणे अशा गोष्टींच्या विरोधामध्ये तुम्हाला रीतसर गुन्हा दाखल करता येऊ शकतो. त्यातही तुम्ही जर महिला असाल तर ऑनलाईन छेड, सतत मेसेज पाठवणं, आक्षेपार्ह कमेंट्स करणं, बदनामी करण्यासाठी खोटी माहिती प्रसारित करणं, सोशल मीडियावरती महिलेला टार्गेट करणं अशा गोष्टींसाठी रीतसर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येतो. या दोन्ही कलमांनुसार संबंधित व्यक्तीला साधारण 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 2 ते 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. काही गुन्ह्यांमध्ये तर या दंडाची रक्कम वाढवून तुरुंगवास सुद्धा 5 वर्षांचा असू शकतो. कोणतीही तक्रार तुम्हाला द्यायची असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ते म्हणजे आक्षेपार्ह पोस्टचे स्क्रीनशॉट घ्या, पोस्टचा URL देखील सेव्ह करा, सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या किंवा सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी 1930 हा नंबर लक्षात ठेवा. संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला रिपोर्ट मात्र नक्की करा. ITI आणि BRFची कलम नोंदवून FIR नक्की नोंदवा. अशा प्रकारच्या केलेल्या तक्रारीनंतर अनेकांवर रीतसर कारवाई झाली आहे आणि लोकांना चांगलीच अद्दल देखील घडली आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या ओळखीमधल्या अनेकांसोबत शेअर करा. जबाबदार राहा आणि सुरक्षित राहा.